नमस्कार. डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोग तज्ज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि मुलांच्या विविध समस्या आणि त्याच्यावरील उपाय घेऊन येत असतो. आजचा विषय आहे पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळाचं वजन वाढण्यासाठी नक्की करायचं तरी काय. चला तर मग सुरू करूया. अनेक मदर्स किंवा पेरेंट्स म्हणत असतात की माझ्या बाळाचं वजन कमी वाटतंय, बाळाचं वजन वाढवण्यासाठी डॉक्टर काहीतरी सांगा. तर माझा पहिला प्रश्न आहे की खरंच तुमच्या बाळाचं वजन कमी आहे का? खूपदा आपले आजी आजोबा, शेजारचे लोक म्हणतात की बाळ थोडंसं वीक दिसतंय, बाळाचं वजन कमी वाटतंय आणि याच्यामुळे पेरेंट्सला सुद्धा अँक्झायटी निर्माण होते की खरंच बाबा आपल्या बाळाचं वजन कमी तर नाही आहे ना. परंतु असं खूपदा म्हणजे माझ्या OPDमध्ये मी जेव्हा पाहते तेव्हा 100रातल्या 90 लोकांमध्ये तर हे वजन अगदी नॉर्मल असतं आणि हे अगदी सगळ्या नवीन पेरेंट्सना अगदी सारखं वाटत असतं की आपल्या बाळाचं वजन कमी आहे. तर हे नक्की बाळाचं वजन कमी आहे का हे कसं ओळखाल? तर आपल्या इंडियन सेटिंग्समध्ये बाळाचं जन्माचं वजन हे 2.5 ते 2.8 किलोग्रॅम इतकं असतं. शक्यतो 2.5 किलो. 2.5 किलोपेक्षा कमी वजन असेल तर आपण त्याला लो बर्थ वेट बेबी म्हणतो आणि 2.5 kgच्या वरती नॉर्मल वजन असतं. हे वजन पहिल्या 5 दिवसांमध्ये कमी होतं. ते बाळाच्या जन्माच्या वजनाच्या 10% कमी होतं आणि हळूहळू ते वाढायला लागतं आणि बाळ जेव्हा 10 दिवसांचं होतं तेव्हा ते वजन बाळाच्या जन्माच्या वजना इतकंच होतं. हे अगदी नॉर्मल आहे. 10व्या दिवसानंतर मात्र हे वजन दररोज 20 ते 30 ग्रॅम या प्रमाणात वाढतं आणि दर आठवड्याला 150 ते 200 ग्रॅम वाढतं. दर महिन्याला हे वजन 500 ते 900 ग्रॅम इतकं वाढतं. तर तुम्ही ॲज अ पेरेंट काय करू शकता? दर आठवड्याला किंवा दर महिन्याला आपल्या बाळाचं वजन चेक करायचं. जर मी सांगितल्या पद्धतीने जर बाळाचं वजन वाढत असेल तर याचा अर्थ आहे की बाळाचं वजन योग्य आहे. या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगते. बाळाचं जन्माचं वजन हे 5व्या महिन्यात डबल होतं. म्हणजे समजा बाळाचं वजन 3 किलो असेल तर 5व्या महिन्यामध्ये बाळाचं वजन 6 किलो असायला हवं. बाळ जेव्हा 1 वर्षाचं होतं तेव्हा हे वजन बाळाच्या जन्माच्या वजनाच्या तिप्पट होतं, म्हणजेच 9 किलो होईल. आणि बाळ जेव्हा 2 वर्षाचं होतं तेव्हा हे वजन जन्माच्या वजनाच्या 4 पट होतं, म्हणजेच 12 किलो इतकं होतं. जर तुमच्या बाळाचं वजन या प्रमाणामध्ये असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. याच्या व्यतिरिक्त तुमच्या पिडियाट्रिशियनकडे वेगवेगळे ग्रोथ चार्ट्स असतात. जेव्हा तुम्ही बाळाला आपल्या पिडियाट्रिशियनला दाखवायला जाल तेव्हा या ग्रोथ चार्टमध्ये त्याचं वजन, उंची, हेड सर्कम्फरन्स या सगळ्यांची मांडणी केली असते. तर हे वजन या ग्रोथ चार्टवरून वाढत आहे का, योग्य प्रमाणात वाढत आहे का हे समजून येईल. आता खरंच जर तुमच्या बाळाचं वजन मी सांगितलेल्या पद्धतीने वाढत नसेल, कमी असेल तर पहिल्या 6 महिन्यात आपण बाळाला काय देऊ शकतो हे आपण आता पाहू. पहिल्या 6 महिन्यात बाळाचं वजन वाढवण्यासाठी आपण बाळाला मी जसं सांगितलं की फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं, म्हणजेच एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी द्यायचं नाही, कारण आईच्या दुधामध्ये 80 ते 85% पाणीच असतं. त्यामुळे बाळाला फक्त आणि फक्त एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड केल्यानंतरही बाळाचं वजन वाढेल. बाळाला दर 2 ते 3 तासांनी म्हणजे दिवसभरात 8 ते 12 वेळा ब्रेस्ट फीड करावं लागेल. अगदी रात्रीसुद्धा 2 ते 3 वेळा आपल्याला बेबीला ब्रेस्ट फीड करायचं आहे. रात्री का करायचं? कारण रात्री आईमध्ये प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन्स असतात जे बाळाला ब्रेस्ट फीडिंगसाठी मदत करतात, ज्याच्यामुळे आईमध्ये मिल्क सिक्रिशन जास्त होतं, तसेच मिल्क लेट डाऊन करण्याची कपॅसिटीसुद्धा वाढते. आता मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग. पण या दुधाची क्वालिटी वाढवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर त्याचा पहिला उपाय
म्हणजे मदर्स डाएट. आईचं डाएट. आईचं डाएट हे अगदी योग्य असलं पाहिजे. संतुलित आहार आईला दिला पाहिजे. आईचा आहार कसा असायला हवा, बाळाच्यासाठी दूध वाढण्यासाठी कोणते पदार्थ खायला हवेत याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आम्ही केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. दुसरी गोष्ट, आयर्न फॉलिक ॲसिड टॅब्लेट्स आणि कॅल्शियमचे टॅब्लेट्स हे आईनी नक्की खायचे आहेत. पहिले 6 महिने बाळ जन्माला आल्यानंतर अगदी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे आयर्न फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियमचे टॅब्लेट डॉक्टर्स मदर्सना देतात. याच्यामुळे बाळाच्या दुधात सुद्धा आयर्न किंवा कॅल्शियम योग्य प्रमाणात येतं. तिसरा पर्याय म्हणजे हायड्रेशन. आईने सतत पाणी पिलं पाहिजे. वेगवेगळे ज्यूसेस, कोकोनट वॉटर असं वेगवेगळे पदार्थ पिऊन बाळासाठी अगदी हायड्रेशन मेंटेन करू शकते. चौथा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मदरला रेस्ट दिली पाहिजे. या कालावधीमध्ये ऑलरेडी लेबर पेन, प्रेग्नन्सी आणि बाळाला दूध पाजताना आईच्या शरीराची खूप झीज होत असते. बाळ जन्माला आल्यानंतर आपण सगळेजण बाळाकडे तर पूर्ण लक्ष देतो, पण बाळ आईवरतीच तर डिपेंडंट आहे. आईचं जर शरीराची झीज भरून निघाली, आईचं पोषण योग्य झालं तरच बाळाला योग्य दूध मिळेल. त्यामुळे आईच्या रेस्टकडे आपण सगळ्यांनी घरातल्यांनी लक्ष द्यायला हवं. तर या 4 गोष्टी नक्की फॉलो करा आणि तुमच्या बाळाचं वजन नक्की वाढेल. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये लिहून द्या. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही खूप प्रयत्न करू. धन्यवाद.